नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे रवा केक. गुलाबजामुनसारखी चव असणारी चला तुम्ही बनवायला घेते. 1 वाटी रवा घालायचा. 1 वाटी घातला, आता अजून एक घातले. आता अर्धी वाटी घालते, म्हणजे झालं 1.5 बाउल रवा. अर्धी वाटी दही. आता 1 बाउल दूध घालते. ज्या वाटीने मी रवा घेतला होता ना, त्याची अर्धी ही वाटी मी घेतली आहे साखर. आता दूध घालते 1 वाटी आणि थोडं थोडं करून घालते, एकदम नाही घालत. आधी बघते मला किती लागतं ते. चांगलं मिक्स करून घेते हे मिश्रण. ही छोटी वाटी तेल, ज्यामध्ये मी साखर घातलं होतं तेच ते बाउल, आणि चांगलं मिक्स करायचं. मी 1.5 वाटी दूध घेतलं होतं ना, एवढंच बस झालं, अजून घालायची गरज नाही आहे. चांगलं त्याला फेटून घेते. जेवढं जास्त फेटणार ना तर तेवढं चांगलं रवा फुलतो आणि केक पण तेवढं चांगलं फुलणार. हे 15 मिनटं असंच ठेवते, कारण रवा चांगलं फुलू दे म्हणून. मग 15 मिनटानंतर बघते कसं झालं ते. तोपर्यंत मी याला तेल लावून घेते, ज्या भांड्यामध्ये मी केकचं बॅटर घालून ठेवणार आहे त्यात. हे बघा, आता मी 15 मिनटासाठी ठेवलं आहे बॅटर. तोपर्यंत मी ते कुकर गरम करून ठेवले. गॅसची फ्लेम फास्ट करून ठेवली आहे आणि मी हे असंच ठेवते कारण की हे गरम तापलं पाहिजे. मग ही जाळी ठेवते. आता याला असं झाकून ठेवते आणि कुकरचं हे वरचं शिट्टी मी काढली आहे आणि असं ठेवते फास्ट गॅसवर. आता मी शुगर सिरप बनवते. त्यासाठी मी 1 बाउल साखर घातली आणि आता 1 बाउल पाणी. तर अजून थोडं घातलं, मग 1.5 असं प्रमाणे 1.5 बाउल पाणी. आणि चांगली त्याला उकळी येऊ दे, चांगलं बॉईल होऊ दे. चांगलं त्याला ढवळायचं आणि ती साखर एकदम वितळली पाहिजे. ह्याचा पाक नाही करायचा आहे, फक्त चिकट ठेवायचं. मी दाखवते तुम्हाला. साखर वितळू दे, ढवळतच राहायचं कंटिन्युअसली. हे बघा कुकर चांगला तापला आहे. तर मी आता गॅसची फ्लेम फास्ट केली. आता मी थोडी स्लो करते. मी बस हे बघा एवढं करते. थोडा वितळतोय, ढवळत राहायचं. पूर्णपणे वितळला पाहिजे साखर. बघा चिटकलं पाहिजे. बघा हे पाक हातात घेतलं कसं थोडं चिटकायला लागलंय. आता हे बघा उकळी आली, तर 2 मिनटं असंच उकळू दे आणि मग गॅस बंद करायचा. हे बघा 2 मिनटं झाली आहे. बघा आता चिकट लागले, म्हणजे आता हे रेडी झाले शुगर सिरप. आता मी गॅस बंद करते. हे थंड होऊ दे. आता मी केकची तयारी करते. ते बघा 15 मिनटं झाली आहे, सुकले चांगलं. आता मी मिल्क पावडर घालते. मिल्क पावडर घालण्याने चव चांगली येते, मग तुम्ही हे कंपल्सरी घाला आणि चांगलं त्याला ढवळायचं. आता व्हॅनिला एसेन्स घालते 10-12 ड्रॉप्स. आणि व्हॅनिला एसेन्सने चांगलं फ्लेवर पण येईल, मस्त वास येईल. जरा जास्त असेल तर बरंच आहे मला, पण ह्याचा स्मेल पण एकदम स्ट्रॉंग आहे. आता इनो घालते. 1 पाकीट घालते पूर्ण इनोचं. वरून थोडं दूध घालते. चांगलं ॲक्टिव्ह झालं, चांगलं फुलायला लागलं. मिक्स करायचं. जसं लगेच तुम्ही दूध घालता लगेच मिक्स करायचं त्याला. आता मी सगळं बॅटर ह्या डब्यामध्ये घालते, ज्यामध्ये मी तेल घातलं होतं. आणि जेव्हा तुम्ही इनो घालून चांगलं मिक्स कराल ना, लगेच बॅटर घालायचं. चांगलं टॅप करायचं. आता मी बॅटर ह्या कुकरमध्ये घालते. तर झाकण लावून ह्याला अर्धा तास ठेवते. फ्लेम एकदम बारीक करायचं आहे. हे बघा झालं. तर गॅस बंद कर. केक थंड झाल्यावर सुरीने काढायचं. आता ते एका प्लेटमध्ये ठेवते. हे बघा मस्त झालं. त्यावरती शुगर सिरप घालायचं. शुगर सिरप थोडं करून घालायचं, एकदम नाही घालायचं. काय बोलले? तर केक रेडी झालं. एकदम सेम गुलाबजामुनसारखी चव येणार. बघा तुम्ही खातच राहाल. मस्त गोडवा आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा. चला भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.